शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होणं. जशी शुगर वाढते तसं आपण बघितलं की खूप लघवी होते, म्हणजे खूप पाणी शरीरातनं बाहेर पडत असेल आणि डिहायड्रेशन झालं तरी सुद्धा पाय दुखू शकतात. त्याच्यावरती उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणं. आणि बऱ्याचदा डिहायड्रेशन जेव्हा होतं तेव्हा आपल्या शरीरातनं मिनरल्स पण बाहेर पडतात, म्हणजे घामा वाटे आणि लघवी वाटे जेव्हा पाणी बाहेर पडतं तेव्हा ते नुसतं पाणी बाहेर पडत नाही, त्याच्यात बरेच मिनरल्स हे डिझॉल्व्ह झालेले असतात आणि तेही बाहेर पडतात. शरीरातलं सोडियमचं प्रमाण कधी कधी कमी होऊ शकतं डिहायड्रेशन झालं असेल तर, आणि त्यामुळे सुद्धा आपले पाय दुखू शकतात. तर यासाठी पर्याय म्हणजे पाणी तर आपल्याला वाढवायचंच आहे आपल्या आहारातलं, पण मी बऱ्याचदा सांगते की तुम्ही जर का दिवसभरात 3 लिटर पाणी पिणार असाल तर यातलं एक अर्धा लिटर किंवा 1 लिटर पाणी तुम्ही थोडंसं अल्कलाईन करून घ्या. अल्कलाईन म्हणजे थोडंसं त्याच्यामध्ये, समजा 1 लिटर पाणी असेल त्याच्यामध्ये 2 चिमूट मीठ आणि 2-3 चिमूट जर का तुम्ही खायचा सोडा घातलात आणि ते पाणी जर का तुम्ही पिऊ शकलात तर पाय दुखायचं प्रमाण बऱ्याचदा कमी होतं.